नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी। मी संपत चंद्रराव मांढरे गेले 22 वर्षापासून मी माथाडी कामगार स्टील आणि सिमेंट याचं प्रमुख मुखदम म्हणून मी काम करतो। गेल्या 22 वर्षापूर्वी म्हणजे 2004 सालापूर्वी या ठिकाणी सिमेंट आणि स्टील खाली करायला गेल्याच्या नंतर माथाडी कामगारांना खूप त्रास होत होता। तो त्रास थांबवण्यासाठी महादेव मगनदास फुगे तसेच युवराज कारे व मी स्वतः संपत चंद्रराव मांढरे, माझा कामगार मुनीर शेख असे आम्ही दोन संघटनेचे दोघं मिळून हे समझोता करार करून हे काम समान पद्धतीने कसे चालेल आणि पुढे अनेक ठिकाणी कामगारांना अडचणी येत होत्या त्या कशा थांबतील यासाठी आम्ही समान काम ठेवलं आणि त्यांना 50% काम आणि मला 50% काम आम्ही संघर्ष करून हे काम आतापर्यंत व्यवस्थित आणलं। पण गेल्या 3 वर्षाच्या काळात महादेव मगनदास फुगे व त्याचा मुलगा सोमनाथ महादेव फुगे यांनी हे माझं काम हिसकावून माझ्या कामगारांचा गैरसमज करून काही कामगार त्यांच्या टोळीत घेतले। परंतु मी आणि माझ्या जवळचे काही कामगार 338 मध्ये जाण्यास नकार दिला तरी सुद्धा माझ्या कामगारांची उपासमार होत असल्यामुळे ते इतर ठिकाणी कामाला जावे लागले। मी 3 वर्षापासून याचा पाठपुरावा करून मंडळाचा पाठपुरावा करून डिसेंबर 2024 मध्ये मी 2 ट्रकची आस्थापनाची नोंदणी केली आणि ती नोंदणी करून डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत मला फक्त 5च दिवस काम मिळालेलं आहे आणि यामुळे मी खूप कर्जबाजारी झालेलो आहे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे मी स्वतःचे जीवन संपवण्याचं 3 मे 2025 ला मी प्रयत्न केला होता। त्याच्यातून माझ्या कुटुंबियांनी ताबडतोब वायशिमला नेऊन मला ऍडमिट केलं आणि त्याच्यातून बरं झालं। बरं झाल्याच्या नंतर परत मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या कामगारासाठी परत कामकाज चालू केलं, बोलण्याचा बंगला केला। परंतु 4 ते 5च दिवस मला 9 महिन्यातून काम मिळालं। त्याच्यामुळे मी एवढा कर्जबाजारी झालो आहे की मी माझं कुटुंब महादेव मगनदास फुगे आणि सोमनाथ फुगे यांनी पूर्ण उद्ध्वस्त केलंय। त्याच्यामुळे मी खूप यामध्ये नाराज आहे। काय या संदर्भात आपण आयुक्तालयाला पत्रव्यवहार केलाय का? हो, मी पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाला पत्र तसे दिलेलं आहे। काय पोलीस पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाला ह्या आयुक्ताला हे पत्र देत आहे। आयुक्ताला काय पत्र देता तुम्ही की बाबा ह्या त्रासापासून माझी मुक्तता व्हा आणि जे माझं कुटुंब उद्ध्वस्त होत चाललंय, कर्ज बाजारी झालेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यातून लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी माझ्या मागणीचा विचार करून मला योग्य ते न्याय द्यावा ही मी आयुक्त साहेबांना विनंती करत आहे। मागणी काय, त्यांच्यावर कारवाई व्हावी का तुम्हाला काय नेमकं? माझी मागणी हीच आहे की ज्या पद्धतीने पूर्वीपासून कामकाज ठरलेलं आहे त्यांच्या कामगारांना व्यवस्थित काम मिळावं, माझ्या कामगारांनी काम व्यवस्थित मिळावं हीच माझी विनंती राहील। तुम्ही वरती पाठपुरावा केला म्हणले होते मगाशी मराठी कामगार, हो, तिथून काय सांगितलं तुम्हाला? आता सध्या मला टोळी क्रमांक 1363 आणि टोळी क्रमांक 1364 हे काम डिसेंबर महिन्यात मी नोंदणी केलेली आहे। पाठीमागच्या टोळ्या माझ्या काही कारणास्तव ह्याच कामगारांनी भरणे वगैरे बंद केले होते आणि त्याच्यामुळे मी ह्या नवीन टोळ्या तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी ह्या टोळ्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं यासाठी मी माथाडी मंडळाला पत्र दिलेले आहे। ते पोलीस स्टेशनचं पत्र प्रोटेक्शन मला लवकरात लवकर मिळेल अशी मला खात्री आहे। कामगारासाठी पुढची दिशा काय आहे तुमची? कामगारासाठी की ह्या कामगाराचं सगळ्यांचं संरक्षण होण्यासाठीच आम्ही पाऊल उचललेलं आहे। पुढे काय ठरवलं मग आता? हे पुढे यांचं निवेदन दिल्याच्या नंतर बोलायला बी ही विनंती करणार आहे आणि पोलीस स्टेशनला मला पोलीस स्टेशन पासून प्रोटेक्शन मिळावं, कामगारांना संरक्षण मिळावं त्यासाठी मी एक पत्र अर्ज दिलेला आहे। समान काम मिळावं यासाठी पोलीस प्रोटेक्शनच्या अंडर खाली पोलिसांचं प्रोटेक्शन देऊन दोन्ही टोळ्यांना समान काम मिळावं एवढीच आमची मागणी आहे। जर आम्हाला काम नाही मिळालं तर आम्ही रस्त्यावर येऊ एवढा आम्ही इशारा देतो। ह्या बाई तुम्ही मागील काळात ते स्वतःला संपवण्यासाठी प्रयत्न केला, तुम्हाला घरच्या लोकांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट केला, त्या दोघांच्या विरोधात MLC करून पोलिसांनी काही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले? त्यावेळेस मी आतापर्यंत त्यांच्या पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे केली नव्हती कारण की काही समंजसपणाने तोडगा निघतो का काय हे मी गेले 5-6 महिने पाहत आहे। गेले 23 तारखेला जून महिन्यात त्या स्वतः महादेव मगनदास फुगे याच्या मुलाचा मला फोन आला होता की आबा तुमचा 2च दिवसात प्रश्न भेटवतो। आता 1.5 महिने झाला त्याच्यावर त्यांनी काही शब्द सुद्धा उच्चारलेला नाही।
आपण आज आयुक्तालय इथे आलेले आहेत. आपल्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला इथे मदत मिळते? नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यापारी आघाडीच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं आणि पिंपरी चिंचवडचे आमदार सन्माननीय आमचे अमितजी गोरखे साहेब यांच्या आदेशानं जे कामगारावर होणारा जो अन्याय आहे, अन्याय अत्याचार आहे, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही व्यापारी आघाडीच्या माध्यमातून जे कामगारावर अन्याय होतो खरंच त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही लढा उभा करणार आहोत. सन्माननीय आमचे टोळी मालक संपत चंद्रराव मांढरे साहेब यांच्यावर जो कामाच्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून किंवा जातीयवादी तेढ निर्माण करून जे विनाकारण त्रास देऊन कामावरून कमी करून त्यांच्यावर जी आज उपासमारीची पाळी आलेली आहे, त्या उपासमारीच्या विषयासाठी आम्ही दिनांक 6/8/2025 वार बुधवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देत आहोत. एवढं बोलतो आणि मी माझं 2 शब्द थांबतो.